सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. सहा कॉन्ट्रॅक्टर होते बरोबर. आता ते डिस्काउंट केले, आता एकच टेंडर फ्लोट केले, त्याच्यामध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर असणार. म्हणायचं माझ्या माणसंच नाही, मला काय पण करा म्हणायचं. काळं असलं तर ते म्हणायचं अजून मी देतो. प्रश्न झालाय ना पाण्याचा. काय शेड्युलिंगचा प्रॉब्लेम आहे. कोणत्या एरियामध्ये झाले ते? शाहूनगर, शाहू कॉलनी, जाधव कॉलनी आणि सर सगळ्यात महत्त्वाचं अयोध्या कॉलनी, जाधव कॉलनी. साहेबांच्या समोरच आहे. आपल्या घरी किती दिवस पाणी नाही? किती दिवस पाणी नाही? नाही ना. आहे साहेबांच्या समोरच आहे. हॅलो, कुठे तुम्ही? त्याचं म्हणजे आमच्या सगळ्या शहानगर वासियांच्याकडून एवढं सांगणं आहे की त्याचं एक टाइम टेबल सर द्या. कसं आहे, बऱ्याच कॉलनी आहेत तिथं ज्येष्ठ लोक राहतात, व्यवसायासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल, मुलं घराच्या बाहेर आहेत. कधी 2 वाजता येतं, 3 वाजता येतं, 4 वाजता येतं, 5 वाजता येतं. तर त्या लोकांना रात्री ते पाणी कधी येईल ते वाट बघत बसावं लागतं रात्रभर. त्या ज्येष्ठ लोकांचं सगळ्यांचं जागरण होतं. ते पाणी आल्यानंतर केव्हा येईल तेव्हा ते पाणी त्यांना भरावं लागतं. एक टाइम टेबल फिक्स ठरवून दिलं ना, हां, त्याचं एक फिक्स टाइम टेबल ठरवावं असं एक आमचं त्यांना तुम्हाला विनंती आहे. समजा म्हणजे मी तुम्हाला एक विचारते, आता पर्सनली समजा एखादं आपल्या इथला समजा नाही आला तर काढायला लागले लिकेज, तर काय त्याचं काय दरपत्रक वगैरे आहे का? ते सांगतील तसे पैसे लोकांना द्यावे लागतात. असं कशासाठी पैसे देतो तुम्ही? काय लिकेज काय विषय? जो प्लंबर येतो ना, तो प्लंबर काय करतो, आता कालच आमच्या एका कॉलनीमध्ये काढले, मिस्टेक म्हणून झालेलं असते. कमी जास्त पाणी पुरवठा केला, कमी जास्त दाबामुळे तो काय करतो माहितीये का, तो काढण्यासाठी तो पैसे मागतो. त्याचे ते पार्ट आणायचे, अमका आणायचे, तुमका आणायचे, आणि त्या ग्राहकाकडनं पैसे स्वतः घेऊन जातो आणि इफेक्ट वहिनी म्हणते ते बरोबर. कॉलनीतून आम्हाला फोटो पाठव लोक देतात ते, पण तसं जर सहकार्य असावं तुमच्याकडून पण, असं कितपत द्यावं का नाही द्यावं हे सुद्धा कळलं तर लोकांचे नक्कीच प्रश्न सुद्धा. इथून पुढे काय माहिती का, असं कोणाला पैसे देतो मी डेप्युटी जर बोलले, कारण ह्यामध्ये कसं आहे, सर्व्हिस देणारी संस्था आम्ही आहे, आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. जो काही खर्च आहे तो आम्ही बेअर करायला पाहिजे. लिकेजेस किंवा बाकी तुमच्याकडून घ्यायचा प्रश्नच येत नाही यामध्ये. काय त्यांचं काय म्हणणं होतं की तुमचं कनेक्शन काढायला, आता समजा यांचा बांगला आहे आणि यांच्या बांगल्याच्या समोर लिकेज त्याचे कोणाला पैसे देऊ नका तुम्ही, ठीक आहे? इथून पुढे काय असेल तर मला मेसेज करायचं, मी सांगत जाईल डेप्युटी. सर, दुसरी गोष्ट जे अपार्टमेंट आहेत शहानगरमध्ये त्यांना बिलकुल पाणी पुरवठा होतच नाही. तर ती पूजा रेसिडेन्सी एक अशी अपार्टमेंट आहे की तुम्ही सांगितलं, म्हणजे लास्ट टाइम आम्ही आलो होतो, तुम्ही म्हटला ट्रान्सफर करून घ्या, कनेक्शन चेक करून घ्या. 2 ते 3 वेळा आता नाही नवीन कनेक्शन सुद्धा घेतलेलं आहे 14 ते 15,000 रुपये भरून. अजून सुद्धा त्या अपार्टमेंटला पाणी नाहीये. आता नाही गेले म्हणजे तर 3 वर्ष झाले त्या अपार्टमेंटचा इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे. 2 दिवसाला आम्ही फायर ब्रिगेडवाले येणार, तो हे करतात, तो टँकर मागवतो. किती दिवस असं चालणार? आणि अपेक्षा केली आम्ही की तुम्ही टँकर वगैरे, तर आम्हाला उत्तर सुद्धा व्यवस्थित मिळत नाहीये. तिकडे बघत जातात. नागरिकांना ज्यावेळेस पाण्याची खरोखर आवश्यकता असते त्यावेळेस आमच्याकडे टँकर अवेलेबल नसतात, ते देता येत नाही. शहराचा व्याप बघता 1-2 टँकर आमच्याकडे जे आम्ही पाणी पुरवठा करू शकतो, वाटप करू शकतो, तेवढी यंत्रसामुग्री आमची नाही. हे जर शेड्यूल आपण परफेक्ट केलं, माझं काय म्हणणं आहे, आता हे ज्या भागामध्ये पाणी सोडायला, तो पाणी सोडण्याचं नाव, कुठल्या एरियाला पाणी सोडते, त्याचं टायमिंग ते डिस्प्ले करू देत ना चौकात. लोकांना, नागरिकांना कळेल ना की बाबा ह्या भागामधनं पाणी नाही आलं तर काय होतं, सगळा रोड कुणी पण यायचं, तुमच्याकडे यायचं. कशासाठी? तुम्हाला नको ना तुरंत. त्या भागामध्ये काम करणाऱ्या तिथला जो कर्मचारी आहे त्याचा तिथं नंबर डिस्प्ले केला, त्यालाच कॉन्टॅक्ट करतील, त्याच्या संपर्क साधतील. आज वहिनी तुम्हाला सांगतो, शाहूनगरच्या खालच्या भागातल्या लोकांची माझ्या तक्रार आली, तुमच्या कुठल्या अजिंक्य बाजारपासून खाली पाणी नाही झालं. सकाळी लोकांचे म्हणजे विश्वासानं फोन येतात साहेब, पाणी आम्हाला कधी येणार आहे, कधी येणार आहे. आम्ही पण सारखं इथं फोन करत असतो, विचारत असतो. खूप गैरसोय होते. रायझिंग मेलचं लिकेज आपण काढलं का, जी 4 भिंतीची टाकी, तर ते पाणी 2-3 दिवस जरा ते हॅम्पर झाले. 6 दिवस पाणी, 3 दिवसाचा प्रश्न नाही, आपण मान्य करतो की 2-3 दिवसाचा काय करू शकत नव्हत्या गडकरी मॅडम.
सिस्टीममध्ये आपला प्रॉब्लेम असा आहे, ज्यावेळेस नवीन अपार्टमेंट झाले इथं, ह्या नवीन अपार्टमेंटला 2-2, 3-3ची लाईन गेल्या. आता जर समजा यांची 10 वर्षापूर्वीची जर अपार्टमेंट असेल तर यांना पाणी येणार नाही, तिथं नवीन अपार्टमेंटला पाणी फुल येते. का तर आपल्या सिस्टीममध्ये जे पूर्वीचे होते इथं, त्या लोकांनी 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये त्या लोकांच्याकडनं घेतले बिल्डरकडनं, आणि त्यांना ज्या पद्धतीची पाहिजे त्या पद्धतीच्या लाईनी टाकून दिल्यात. एक नाही 2-2 लाईनी टाकून दिल्यात. जिथं स्कीम मोठी तेवढ्या त्याला डबल लाईनी टाकून दिल्यात. परिणाम काय झाला की जुनी राहणारे लोक आहेत त्यांना पाणीच कमी पडते. डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच चुकीची पद्धतीची. मॅडम चुकीचं बोलतोय का मी? हो का नाही फक्त सांगा तुम्ही. बघते ही फॅक्ट बघते नाही मॅडम, बघते काय सांगताय तुम्ही? मी दाखवतो तुम्हाला एका एका अपार्टमेंटला 2-2, 3-3 लाईन. आणि अशा काही लाईन आहेत काही भागामध्ये साहेब की ज्याचं बिलिंग पण होत नाही. आहे का नाही? आहे का नाही? परत खरं सांगायचं विचारा. बिलिंग होत नाही. नाही विचारा, बिल मीटर नाहीत त्याला. ह्या लोकांनी पैसे भरायचे, त्यांना पाणी नाही. त्या लोकांनी पाणी घ्यायचं. का बरं असं होतं नाही? नाही ना, बघा तुम्ही. आहे तसं नवीन कनेक्शन ज्यावेळेस रोड केला ना त्यावेळेस कनेक्शन तुटलेली आहे ते त्यांनी स्वतःच्या इथं जोडून घेतलेली आहे. मग तिथं त्यांना मीटर नाही काही नाही, त्यांना पाणी आपोआप मिळतंय. आणि आम्ही एवढं घेऊन सुद्धा आम्हाला पाणी नाही. हा प्रॉब्लेम होतो. डिस्ट्रीब्युशन काय सिस्टम. असेल, तुम्हाला माहिती नाही बाकीच्या गोष्टी? पण तुला माहिती तर तुम्हाला का बरं सांगितलं नाही? आम्ही सर्वे केलते. अरे सर्वे केलाय ते चुकीचे अरे connection राजा, कशासाठी मला फक्त ठेवले? एक सांग, मीटर आहेत का नाही? हो किंवा नाही? मीटर आहेत काही सगळ्या नाही ना? सगळ्यांना नाही, काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही. हे उत्तर चुकीचेच आहे. काय बरं, ही माहिती चुकीचं उत्तर आहे. होतं. आपण तिथे सगळ्या नोटिसा वाटलेल्या आहेत मागच्या वेळेस. नोटीसचा प्रश्न आहे. तुम्हाला जर माहिती आहे तिथे इलिगल कनेक्शन तर का बरं सोडलं नाही आपण? तर आपण बऱ्याच वेळा ड्राईव्ह घेतलेला आहे पण ते सक्सेसफुल नाही होत. अहो मॅडम, तुला किती माहिती वेळा आहे झाल्या का? त्या विषयावर चर्चा? अहो, मी काय म्हणतो मॅडम, काय काय करताय? एवढे बाकी लोक एवढे कॉन्फिडंट सांगतात, आपल्याला त्याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो मी न्यून कनेक्शन. हे नाही का बरं माहिती. चुकीचं, हे चुकीचं चाललंय ना सगळं. या चुकीच्या गोष्टी का बरं करतोय आपण, मला ते सांगा. शिरपूर लक्षात ठेवा की तुमच्या लक्षात घेईल बरं का, तुम्हाला सोडणार टाका त्यांच्यावर, ठीक आहे? चुकीचं आहे ना हे असं? हा, सर. अपार्टमेंटला कनेक्शन किती इंची दिलं जावं नियम आहेत ना त्याला. किती फ्लॅटची ती अपार्टमेंट आहे, त्याला किती पाणी लागणार आहे, बरं. त्याचं कन्झम्पशन कसं होणार आहे हे बघून त्याला आपण कनेक्शन देतो. तो जर बिल्डर आला इथं त्यानं सगळं व्यवस्थित सेटलमेंट केलं ना, बघा कशी कनेक्शन दिली गेल्या ते. 2-4 तुम्ही जर अपार्टमेंट नवीन झालेले आता जर बघितलं साहेब, पाणी आपल्याकडे मुबलक आहे, सिस्टीम चांगली आहे, पण ही जी मधनं जे सगळ्या वाटा काढून दिल्यात ना त्याच्यामुळे अत्यंत वाईट अवस्था होती. आणि खरा प्रामाणिक माणसाला ही जी लोक आहेत त्यांना पाणी मिळत नाही. आणि त्या अपार्टमेंटमध्ये निवांत भरते पाणी. ओके, थँक्यू. ऑपरेशन केलेलं आहे. नक्कीच इथून पुढे राहणार. नाही, मी पण कसं आता जास्तीत जास्त ऐका प्रश्न मॅडम, मी पण सोडवायचा. काय बालपण तिथेच गेलेले त्या हो, मंगळे कॉलनीमध्ये होता ना तुम्ही, त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे. माहितीच आहे. त्यांनी त्याच्यासाठी त्रास घेतलाय. आपण करू आपण. आज आम्ही शाहूनगरवासी, खरं तर शाहूनगरला नेहमीच भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. याच्या अगोदर भरपूर इथं आम्ही निवेदनं दिलेली आहेत, रेग्युलर पाणी येत नाही. परंतु गेल्या 5 ते 6 दिवसापासून सतत कंटिन्युअस 5 ते 6 दिवस बऱ्याच कॉलनीमध्ये पिण्याचं पाणी आलेलं नाहीये. त्याच्यामुळे लोकांना फार मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. आम्ही प्राधिकरणामध्ये, जीवन प्राधिकरणामध्ये यासाठी आज आलो होतो की या जर बऱ्याच ठिकाणी शाहूनगरमध्ये खूप लिकेजेस आहेत, ते लिकेजेस काढण्याचं काम सुद्धा सुरू आहे. परंतु ते काम सुरू असताना पाणी पुरवठा बंद होतोय. 4-4, 5-5 दिवस लोकांना पाणी मिळत नाहीये. जर ज्या ठिकाणी 4-4, 5-5 दिवस जर पाणीच येत नसेल त्या ठिकाणी ऍटलिस्ट प्राधिकरणाकडून पाण्याचे टँकर तर तिथं पोहोचवण्यात यावे. हे सुद्धा आम्ही इथं सांगितलेलं आहे. आपल्या इथं आदरणीय वाघमारे साहेब त्यांनी ऐकलेलं आहे. त्यांनी आपल्याला नक्कीच मदत करतो म्हणून सांगितलेलं आहे. इथून पुढे काही प्रॉब्लेम आला तर सांगा म्हटलेले आहेत. नक्कीच टँकर सुद्धा देतो म्हटलेले आहेत. ऍडव्होकेट बनकर साहेब सुद्धा इथं होते. त्यांनी सुद्धा आपल्या शाहूनगरच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आता बऱ्याच ठिकाणी शाहूनगरमध्ये पाण्याचं लिकेज आहे. खूप लोक पाहत आहेत, रस्त्यावरून पाणी बरंच वाहत असतं. तर हे लिकेज काढत असताना काही कॉलनीजमध्ये ते समजा नागरिकांनी लिकेज काढून घेतलं तर ते पाणी लिकेज काढणारे लोक त्या नागरिकांकडून बऱ्यापैकी पैसे घेत असतात. तेव्हा हे वाघमारे साहेबांनी हेही सांगितलेलं आहे की आपल्याकडून ते लिकेज काढून दिलं जाईल, त्या ठिकाणी तुम्ही काही त्या लोकांना पैसे देण्याची गरज नाहीये, ते आपण सगळे ते लिकेज काढून देणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, शाहूनगरमध्ये जर पाहिलं, मुळात पाणी महिनाभर कधी रेग्युलर 30च्या 30 दिवस येत नाही. 10-12 दिवस झालं की पुन्हा पाण्याचा पुरवठा खंडित होतोय तिथं. त्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम फेस करावे तर लागतायतच. सगळ्यात महत्वाचं इथं कोणतंही पाणी जे सोडतात त्याचं वेळापत्रक नाहीये. कधी 2 वाजता रात्री पाणी येतं, कधी 3 वाजता येतं, कधी पहाटे 4ला 5ला केव्हाही पाणी येतं.
आणि बऱ्याच कॉलनीज आपल्या इथं शाहूनगरमध्ये आहेत की जिथं फक्त ज्येष्ठ नागरिक राहतात, मुलं किंवा घरातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी साताऱ्याच्या बाहेर आहेत. मग या लोकांना ते पाणी भरण्यासाठी रात्रभर जागावं लागतं. त्यामुळं घंटेवारीनुसार एक फिक्स टाइम टेबल ठरवावं असं निवेदन दिलेलं आहे. नक्कीच त्याच्यावर काम केलं जाईल अशी खात्री सुद्धा आम्हाला वाघमारे साहेबांनी दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, 1.5 ते 2 महिन्यापूर्वी सर्व शाहूनगरवासी आम्ही सगळे या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, पाणी रेग्युलर येत नाही म्हणून महाराज साहेबांनी, आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेबांच्याकडे आम्ही सर्वजण गेलो होतो. तेव्हा पाण्याचा प्रश्न तर महाराज साहेबांनी समजून घेतलाच, पण त्याबरोबरच आपल्या संपूर्ण शाहूनगरला कास्टचं स्वच्छ 0 कंटॅमिनेशन असलेलं पाणी देणार आहे हे सांगितलेलं आहे महाराज साहेबांनी. आणि त्यासाठी DPR जो तयार करायला सांगितलेलं आहे ते सुद्धा आता वाघमारे साहेबांशी आम्ही आणि बनकर साहेब बोललेलो आहे. तर ह्या 1-2 आठवड्यात हा DPR तयार करायचं काम सुरूच आहे आणि नक्कीच कासचं पाणी जास्तीत जास्त लवकर शाहूनगरला मिळणार आहे हे सुद्धा आम्हाला खात्रीनं वाघमारे साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकूणच काय तर आपल्या शाहूनगरमध्ये सतत जो भेडसावतोय, आता आमच्या बरोबर महिला आहेत 5-5, 6-6 दिवस त्यांच्या घरी पाणी आलेलं नाहीये, जे प्रॉब्लेम फेस केले जातात ते इथं आम्ही सगळ्या तक्रारी सांगितलेल्या आहेत. जर पाणी एखाद वेळेस नाही आलं, काही प्रॉब्लेम असेल, कुठे लिकेज काढायचं चालू असेल, तर त्या ठिकाणी ऍटलिस्ट त्या माणसांना टँकर तरी पोहोचवावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि 100% आपल्याला वाघमारे साहेब सहकार्य करतील, त्यांनी खात्री दिलेली आहे. धन्यवाद.